नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। बघा, आज माहिती बघणार आहोत 28 जुलैला श्रावणातला पहिला सोमवार येतोय, तर त्याच्याबद्दलचीच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पूजा कशी करायची आहे, कुठली शिवामूठ आहे, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र बोलायचा आहे, या संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आपल्या चॅनलवर शिवलीलामृताचं पारायण कसं करायचं आहे, शिवलीलामृत पारायण करणं शक्य नसेल तर 11वा अध्याय आपण कसा वाचू शकतो श्रावण महिन्यामध्ये बद्दलची पण मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलाय, तर तो पण तुम्ही आवर्जून बघा आणि त्याप्रमाणे सेवा करा। तर चला आज बघूया आपण की 28 जुलैला श्रावणातला पहिला सोमवार येतोय, तर त्या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ। तर ते तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे। बस सकाळी लवकर उठायचे, आंघोळ वगैरे आवरायची आणि आपल्या घरातली देवपूजा छान करून घ्यायची। आपल्या घरामध्ये शिवपिंडी आहे तर त्याला पण आपल्याला छान अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, जो कुठला मंत्र येत असेल त्या मंत्राने तुम्ही 108 वेळा, 11, 21 वेळा असा अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक झाल्यावर छान त्याला भस्म लावायचं आहे। आपल्याकडे गोकर्णाचं फूल असेल तर ते गोकर्णाचं फूल, पांढरी फुलं, धतुऱ्याचं फळ, धतुऱ्याचं फूल हे पण आपल्याला आवर्जून या दिवशी अर्पण करायचं आहे। यापैकी जे मिळेल ते अर्पण करा, पण या गोष्टी मिळाल्या तर अतिउत्तम। दुसरं म्हणजे आपल्याला या दिवशी बेलपत्रसुद्धा महादेवांवर अर्पण करायचं आहे। तर ते तुम्ही 108 नामावली म्हणून 108 बेलपत्र, 1, 11 असे जेवढे आपल्याला मिळतील ते आपण बेलपत्र अर्पण करायचे। तर बघा, बेलपत्र अर्पण करताना अशा पद्धतीने आपल्याला 3 पानं असणारं बेलपत्र घ्यायचं आहे असं, आणि इथे मागे गाठ असते बघा, तर ही गाठ आपल्याला अशी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि हे मग बेलपत्र आपल्याला 3 पानं असणारं, ते तुटलेलं नसावं अशा पद्धतीचं बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे। तर ही बेलपत्राची समोरची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे। तर मागच्या बाजूला अशा शिरा असतात बेलपत्राला आणि ही पुढची बाजू आहे। तर हे आपल्याला असं अर्पण करायचं आहे, म्हणजे शिरा असलेली बाजू वरती आले पाहिजे, असं पालथं आपल्याला शिवपिंडीवर असं अर्पण करायचं आहे बेलपत्र। ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे, बेलपत्र नेहमी असं अर्पण करायचं आहे। आणि जेव्हा पण तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार या गोष्टी करण्यासाठी, तर बघा त्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते। तर तिथे गेल्यावरती आपल्याला म्हणजे ज्या बाजूला जलाधारी आहे पिंडीची त्या बाजूला आपल्याला बसून पूजा करायची नाही आहे, कारण गर्दी असते, मग आपल्याला खूप वेळ लागतो। तर आपण पटकन जिथे जागा आहे तिथे बसून घेतो आणि तिथे, तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे। जलाधारीच्या बाजूला आपल्याला चुकूनही बसायचं नाही आणि तिथून आपल्याला पूजा करायची नाही। ही केल्यावर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर पूजा करायची आहे, कारण जर गर्दी नसेल तर तुम्ही अगदी शांततेत पूजा करू शकता, पण जर गर्दी असेल तर तुम्हाला लवकर पूजा आटपायची आहे। कारण बघा, आपल्यामुळे भोलेनाथांचं दर्शन न घेता कोणी जाईल असं होऊ द्यायचं नाही आहे। म्हणजे गर्दी असते, मग स्त्रिया बऱ्याचशा वेळ लागतो म्हणजे आपल्याला पूजा करायला। एक एक वस्तू आपण आणलेली असते, दही, दूध, तूप, मध या सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात, ते आपल्याला व्हायचं असतं, वेळ लागतो। तर शक्य होईल जेवढं लवकर आपल्याला आवरता येईल याची आपण काळजी घ्यायची आहे। शिवामूठ व्हायची आहे तांदूळ, तर आपल्याला जे आपण तांदूळ घेणार ते अख्खे असावे, ते तुटलेले नसावे किंवा त्याला कीड लागली आहे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही आहेत। तर याची आपण काळजी घ्यायची आहे। शिवामूठ अर्पण करताना तांदूळ जे घेणार ते स्वच्छ असावे, ते देवांवर तुटलेल्या वस्तू अर्पण केल्या जात नाही, ते अखंड तांदूळ असावे, याची आपल्याला कटाक्षाने काळजी घ्यायची। मग आपल्याला आपण घरी जरी शिवामूठ अर्पण करत असू तरी आपल्याला हातामध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये पळीभर पाणी टाकायचे। हे आपण मंदिरात पण सेम असंच करायचं आहे। 1 चमचाभर किंवा पळीभर छोटी पाणी टाकायचे, 1 चमचा पाणी टाकून ते मिक्स करायचे तांदळ आणि पाणी। नंतर आपण ते उजव्या हातात घेऊन आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र असा, शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे। हा मंत्र बोलून आपण शिवामूठ अर्पण करायची। दुसरा एक मंत्र आपल्याला म्हणू शकता, तो मंत्र असा की हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि म्हणायचं, हे भोले शंकर, ही माझ्या श्रद्धेची मूठ आहे, माझ्या जीवनातले सगळे अडथळे अडचणी दूर करा, तुमचा सदैव कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यात, असं म्हणत हर हर महादेव म्हणायचं आणि ती आपण शिवामूठ अर्पण करू शकता। या दोन्हीपैकी कुठलाही जो मंत्र तुम्हाला येईल तो तुम्ही मंत्र बोलून शिवामूठ अर्पण करायची। या पद्धतीने आपण पूजा करायची। आपण घरीही असंच करायचं आणि मंदिरामध्ये पण या पद्धतीनेच। पण बघा, आपण पूर्ण शिवामूठ अर्पण न करता त्याच्यातले थोडे जरी तांदूळ अर्पण केले आणि बाकीची कोणाला दान केली तर तसंही चालेल। तर या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आणि सोमवारी प्रत्येकाने महादेवांची मंदिरात जाऊन पण पूजा करायची आणि आपल्या घरी पण करायची।
दुसरं म्हणजे जर आपल्या जवळपास किंवा मंदिरामध्ये बेलाचं झाड असेल तर तिथे एक आपल्याला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. कारण बघा, बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वास असतो, निवास असतो तिथे त्यांचा. तर त्या ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 5, 11 जेवढ्या जमतील तेवढ्या आपल्याला प्रदक्षिणा घालायचेत आणि पाणी अर्पण करायचे बेलाच्या झाडाला. कारण जर आपण तिथे अशा पद्धतीने जर प्रदक्षिणा घालत त्यांचा मंत्र जाप केला तर तो अधिक फलदायी ठरतो आपल्यासाठी, कारण तिथे साक्षात महादेवांचा वास असतो. दुसरं म्हणजे आपण मंदिरात शिवामूठ अर्पण करू तेव्हा पण आपण थोडं पूजा झाल्यावर साईडला बसून पण महादेवांचा 108, 11, 21 वेळा जेवढा आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला जप करायचं आहे. पण बघा, आपण या दिवशी महादेवांना बेलपत्र अर्पण करणार आहे किंवा धतुऱ्याचं फळ अर्पण करणार आहे, तर हे आपल्याला बेलपत्र किंवा हे फळ आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. आपल्याला चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडायचं नाही आहे झाडाचं, ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे. आणि जर आपण विकत घेणार असू तर ते आधीच तोडलेलं असतं. तर ही एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. आणि बघा, अशा पद्धतीने पूजा केल्याने महादेवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. कारण या श्रावण महिन्यामध्ये हे तत्त्व खूप जागृत झालेलं असतं आणि आपल्याला आवर्जून ही पूजा करायची. आणि आपल्या आपण तर करायचीच आहे, पण आपल्या घरामध्ये मुलं आहेत त्यांना पण आपण एक बेलपत्र देऊन त्यांनाही तो मंत्र म्हणायला लावायचा आहे, शिवामूठ द्यायची आहे. आणि छोट्या मुलांना पण हे अर्पण करायला लावायचं आहे. आणि छोटी मुलं पण हा मंत्र जाप करू शकतात. तर अगदी 5 मिनटं 2 मिनटं देवासमोर बसून, मंदिरात जरी शक्य नाही झालं तरी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये शिवपिंडी असते तर देवासमोर बसून आपण मुलांनाही हा जप आवर्जून करायला लावायचा आहे. ती झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.